दर्शकांनो नमस्कार. सोलापूर टाइम्स आणि जनसंवाद न्यूज मराठीमध्ये आम्ही आपलं स्वागत करतोय. 8 मार्च जागतिक महिला दिन सर्वत्र खरं तर मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय आणि याच अनुषंगाने समाजातील काहीतरी करू पाहणाऱ्या महिलांशी ताईंशी आपण संवाद साधतोय. विविध क्षेत्रातील महिलांशी ज्या काहीतरी करू पाहत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधतोय. या स्पेशल मुलाखतीच्या सत्रामध्ये आज आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आशा अण्णासाहेब पाटील आपल्यासोबत आहेत, जे की मंगळवेढा तालुक्याचे महिला तालुकाध्यक्ष म्हणून पण जबाबदारी पार पाडतात. त्यांच्याशी आपण संवाद साधूयात. ताई, स्वागत आहे तुमचं. सर्वप्रथम महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आपलं बालपण कुठे गेलं, कितवीपर्यंत शिक्षण झालं ते जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. काय सांगाल त्याबद्दल? प्रथमतः मी सर्व महिलांना जागतिक दिनाच्या शुभेच्छा देते. माझं बालपण मोहोळ शहरातले आहे मी. माझं शिक्षण 12वीपर्यंत झालं. कन्या प्रशाला येथे माझं शिक्षण झालं. त्यानंतर तुम्हाला मंगळवेढा भेटलं? त्यानंतर माझं 25/2/2011 माझं लग्न झालं. त्यानंतर मी इकडं स्थायिक झाले. खरं तर आज जागतिक महिला दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. खरं तर मंगळवेढा असू दे किंवा आजूबाजूची ग्रामीण भागच येतोय आणि असं असताना आपण बघतो की समाजातील ग्रामीण भागातील स्त्रिया मोठ्या प्रमाणात बाहेर पडताना दिसत नाहीत. पाहिजे तेवढं स्वातंत्र्य आजही नाही. काय सांगाल महिला दिनाच्या निमित्ताने महिलांना, त्या महिलांना काय सांगाल? महिला प्रथमतः चूल आणि मूल न करता त्या सक्षम झाल्या पाहिजे. स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे. मी पण पहिला म्हणजे बचत गटाची कामं करत होते. बचत गटाची कामं करत असताना जे आम्ही बचत गटातून आम्ही लोन महिलांना देत होतो, उद्योगधंदे असतील, त्यांचे काय आर्थिक मूलभूत गरजा असतील, ते पूर्ण करण्यासाठी आम्ही जो उपक्रम राबवला बचत गटाच्या माध्यमातून, अनेकांना व्यवसाय पण आपण स्वनिधीमधून व्यवसाय पण तो निधी आपण प्राप्त करून देतो किंवा बँकेचे लोन त्यांना आपण प्राप्त करून देतो. आणि त्या महिलांना स्वतः घरी न बसता, चुलन मूल न करता स्वतःच्या पायावरती उभे राहिले पाहिजे. सक्षमीकरण त्यांचं झालं पाहिजे. त्या कशा बाहेर पडल्या पाहिजे आणि बाहेर पडत असताना त्यांच्या ज्या काही अडचणी असतील किंवा काय असेल, आपल्याला आता लाभलेले आपल्याला लाभलेले ह्याच्यातून 2 नेते जे आहेत, आदरणीय समाधानदादा आवताडे आणि आदरणीय शशिकांत चव्हाण. मी बचत गटाची कामं करत असताना त्यांनी जी लाभलेली मला जी पोचपावती म्हणून तालुका अध्यक्षपद जी दिलेलं आहे, त्या तालुका अध्यक्षपदाचे मी बचत गटाची कामं करताना ज्या महिलांच्या मूलभूत आर्थिक काही गरजा असतील त्या मी सोडवण्याचा प्रयत्न तर करतेच आणि इथून पुढे बी मी करणार आहे. आणि मला महिलांसाठी खूप काही करायचं आहे. खूप इच्छा आहे की महिलांनी चुलन मूल न करता स्वतः बाहेर पडल्या पाहिजे. त्या काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी स्वतःमध्ये सुधारणा केली पाहिजे. आणि तीच अपेक्षा ठेवून मी काय महिलांच्या काही अडचणी असतील तर त्या महिलांनी माझ्यापर्यंत पोचवाव्या, मला सांगावं, माझ्याशी संपर्क साधावा. मी त्या महिलांचे पूर्ण करण्याचं काम मी प्रयत्न करीन आणि आदरणीय दादासाहेबांच्या माध्यमातून ती त्यांच्यापर्यंत मी त्यांच्या अडचणी त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्या अडचणी मी पूर्ण मात करेन. खरं तर महिला बचत गट ही संकल्पना आज पूर्वीपेक्षा आता व्याप्ती वाढलेली आहे. आता तुम्ही पण त्याच्याशी संबंधित आहेत. फक्त मग महिला बचत गट तुम्ही जो तुम्ही म्हणताय, फक्त तुम्ही मंगळवेढा शहरापुरता तुमची व्याप्ती आहे का ग्रामीण भागात पण तुम्ही? जे आता बचत गट चालू आहेत ते शहरापुरतीच आहेत. पण जर शहरापुरती बचत गटातून करतोयच आपण काम आणि उमेदमधून पण ग्रामीणमधून पण आहेत. पण उमेदची पण बचत गटात भरपूर व्यवसाय वगैरे महिलांनी चालू केलेला आहे. आणि शहरी आणि ग्रामीण यांचं संगोपन एक करूनच आपण तालुका अध्यक्ष म्हणून आता जो मला दुसऱ्यांदा जी नियुक्ती दिलेली आहे ती मी शहरापुरतीच न करून पूर्ण तालुक्याचा कसा विकास होईल यासाठी माझा प्रयत्न असणार आहे. खरं तर ताई, आम्ही समाजात इतर ठिकाणी पण बघतो की जे तालुकाध्यक्ष असतात बऱ्यापैकी अशा ग्राउंड लेवलला काम करणाऱ्या कमीच असतात. त्यांचं कार्य वेगवेगळ्या माध्यमातून असते. परंतु तुम्ही तालुकाध्यक्ष असताना देखील महिलांशी कनेक्टिव्हिटी आणि तुमचं काम आहे. असं असताना राजकीय क्षेत्राची सुरुवात नेमकी कधी झाली
कारण तालुकाध्यक्षपद भाजपाचं तालुकाध्यक्षपद आहे, सर्वात मोठा पक्ष भाजपचा आहे. हो. कधी सुरुवात झाली तुमची? मी 2021 पासून बचत गटाची कामं करत होते. ते काम पाहत असताना माझं जे काम बघून मला जे आदरणीय दादासाहेबांनी किंवा शशिकांत नानांनी त्या कामाची पोचपावती म्हणून मला 2023ला एक तालुका अध्यक्षपद म्हणून त्यांनी मला ते बचत गटाचं काम पाहत असताना एक कामाची पोचपावती म्हणून त्यांनी ते काम दिलं मला. आणि ते काम चालू असताना परत ज्यावेळेस आपले शशिकांत नाना परत जिल्हाध्यक्ष पदाची निवड झाली, त्यानंतर पण मला दुसरं पद त्यांनी ते तालुका अध्यक्षपद म्हणून मला दिलं. ते दोन्ही करत असताना ज्यावेळेस आपले आदरणीय दादासाहेब मुंबई दौऱ्यावर असतील किंवा अधिवेशनात असतील, त्यावेळेस आपल्याला अंजलीताई असतील, सुकेशनीताई असतील, यांनी खूप आपल्याला मार्गदर्शन करतात. प्रत्येक कार्यक्रम मध्ये आपल्याला वेळ देतात, सहकार्य करतात. आणि त्याचप्रमाणे आपल्या आवताडे परिवाराचे मार्गदर्शिका आपल्या आदरणीय पार्वती महादेव आवताडे आमच्या सासूबाई, ह्या पण म्हणजे त्यांचं पण मार्गदर्शन खूप मोलाचं आहे. प्रत्येक ठिकाणी त्या सांगतात की हे असं नाही, ते असं करा, ते तसं नाही, असं करा. प्रत्येक वेळेस त्यांचं मार्गदर्शन खूप मोलाचं लाभतं. आणि हे सगळं हे कामकाज पाहत असताना पूर्ण सगळ्यांचा पाठिंबा मला भेटतो. आणि हे करत असताना जे महिलांचे पण काही असतील, आर्थिक असू दे, सामाजिक असू दे, किंवा ते पोलीस स्टेशनपर्यंत ज्या तक्रारी असतील त्या मी सोडवण्याचा प्रयत्न करेन. खरं तर जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा केला जातो. आजही देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष होऊन गेली. एक प्रश्न सातत्याने निर्माण होतो, तो म्हणजे आजही महिला मुली सुरक्षित नाहीत समाजात. कारण प्रत्येक वेळेस आपण बातम्यामध्ये बघतो, आज इथे ही घटना झाली, तिथे लहान मुलीवर अन्याय अत्याचार झाला, अशा बातम्या येतच राहतात. त्याबद्दल काय सांगाल? महिलांनी कोणती काळजी घेतली पाहिजे आणि प्रशासनाकडून एक महिला म्हणून काय अपेक्षा व्यक्त करा? मी प्रथमतः मुलांना सांगण्यापेक्षा मी माता पित्यांना सांगू शकते की मोबाईलमुळे जी आताची पिढी बिघडली, ती मुलांना मोबाईल न देण्याऐवजी ते तुम्हीच देऊ नका. अगोदर आपण सुधारणा करू, मग ते आपले मुलं सुधारणा करतील. आणि मग मोबाईलमुळे जे बिघडलेले आहेत ते मोबाईल नाही करता स्वतःचा अभ्यास करून स्वतःचे काय त्यांचे ते हे असतील, पुढं विकास करायचा असेल, मुलं जर आपल्याला घडवायची असतील तर आपल्याला स्वतः आपण आधी बदललं पाहिजे. आपण बदलून मग ते मुलांना आपण कसे संस्कार दिले पाहिजे आणि मुलांनी कसं त्याचं संगोपन करून आपल्या आईवडिलांचं कसं नाव केलं पाहिजे, हे आपण त्या मुलांवर चांगले संस्कार केले पाहिजे. अगदी बरोबर. कारण मोबाईलच्या अतिवापरामुळे देखील मानसिकता मुलांची असू दे किंवा तरुणांपर्यंत ती मानसिकता बदलत चालली. शेवटचा प्रश्न ताई, जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना काय संदेश द्याल जे की ग्रामीण भागातील महिला आजही मोठ्या प्रमाणात बाहेर पडताना दिसत नाहीत, त्या महिलांना तुम्ही काय सांगाल? मी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना एवढंच सांगेन की तुम्ही चूल आणि मूल न करता तुमच्या काय आर्थिक काही तुमच्या गरजा असतील, मूलभूत असतील, पण उद्योगधंदा व्यवसाय केला पाहिजे. आदरणीय आपल्याला मी बचत गटाच्या माध्यमातून जे काम करते त्याच्यातून मी एक सहयोगिनी म्हणून मी बचत गटाचं काम करते. आणि मी एक भाजप महिला तालुका अध्यक्ष या वतीने महिलांना सांगू शकते की आपण चूलमूल न करता थोडंसं बाहेर पडूया, काम करूया. आणि आपण म्हणण्यापेक्षा सगळीजण एकत्र मिळून काम करूया. आणि याच्यासाठी जो लागलेला आपल्याला म्हणजे आपल्याला लाडक्या देवाभाऊनी जो आपल्याला लाडकी बहीण योजना दिलेली आहे, त्या माध्यमातून आपण आदरणीय दादासाहेबांच्या माध्यमातून आपण एक स्वरोजगार म्हणून तुम्हाला एक गारमेट किंवा महिलांसाठी काही उद्योगधंद्यासाठी जो लागणारा निधी आहे तो मी आणण्याचा प्रयत्न करेन आणि महिलांचं पूर्ण सक्षमीकरण सोडवण्याचा प्रयत्न करेन. तर आपल्यासोबत होते आशा अण्णासाहेब पाटील, जे की मंगळवेढा तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष म्हणून काम करतात. ताई, तुमचं खरंच कौतुकास्पद काम आहे. आमच्या चॅनलकडून तुमच्या राजकीय क्षेत्राला, सामाजिक क्षेत्राला, त्याचबरोबर महिला दिनानिमित्त देखील आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा.
खरं तर ज्या समाजात आपण राहतो त्या समाजासाठी काहीतरी देणं लागतो या विचारानं हा पाटील परिवार आणि पर्यायाने आमच्या आशाताई कार्यरत असतात. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी त्यांचं काम खरंच कौतुकास्पद आहे. ग्राउंड लेवलला रियालिटीमध्ये त्यांनी काम करतात. तेच खरं तर महिला सक्षमीकरणासाठी अभिप्रेत असतं. पुन्हा एकदा या स्पेशल मुलाखतीच्या सत्रामध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.